कर्ज फेडूनही नाशकातील शेतकऱ्याची जमीन विकल्याचा नाना पटोलेंनी दावा केलाय। दमदाटी करून शेतकऱ्याची 2.5 कोटींची जमीन 73 लाखात लिलावात विकल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। दिंडोरीमधील शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट अंतर्गत कर्ज फेडलं। कर्ज फेडूनही बँकांकडून मनमानी करत जमीन लिलावात विकली जाते। प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आता नाना पटोलेंनी केली आहे। काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर हॅलो सर तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत सर। हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, हे चुकीचं आहे। तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्यांना ओटीएस अंतर्गत कर्जाची परतफेड केली। चुकीची कागदपत्र सादर करून तब्बल 2.5 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाखात लिलावात विकण्यात आली। कर्जफेड करूनही बँकांकडून मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांची जमीन लिलावात विकली जात असेल तर ही गंभीर बाब आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसंच त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बँक अधिकारी, लिलाव प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। चुकीच्या पद्धतीने झालेला लिलाव तात्काळ रद्द करून शेतकऱ्याची जमीन त्यांना परत मिळावी, अशी मागणी आता नाना पटोलेंनी केली आहे।